सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी. दादा आज 9वा दिवस आहे, मात्र 9व्या दिवशी सुद्धा राज्य सरकारनं कुठल्याही म्हणजे त्यांच्या शिष्टमंडळातून जी चर्चा केलेली आहे, जसं मागच्या वेळेला करत होते, यावेळेला काही चर्चा वगैरे होताना दिसत नाही. गरीब मराठ्याचं आंदोलन आहे भाऊ हे. इथं श्रीमंताच्या दखली घेतल्या जातात. 4-5 जण बोलले, त्याच्यावर आरक्षण ठरते, त्याच्यावर दिशा ठरती. 150 लोकांवर सगळं ठरतंय. सामान्याला आम्हाला लढत लागणार आहे. पण सामान्य 150चा तांगा कुठं जाईल? चाकं नाही सापडणार त्यांच्या तांग्याचे. जरांगे पाटलांना आमचा पहिल्यापासून पाठिंबा आहे, मात्र त्यांनी राजकीय स्टेटमेंट टाळावेत असं पद्धतीचं वक्तव्य नितीश राणेंनी केलं. नाही, ते संपला विषय माझा त्या दिवशी. हो, ते विषय मी ताबडतोब सोडून दिला. आपण ऐकायच्या बी काही मर्यादा असतात. ऐकायचं तोवर ऐकलं, शेवटचं सांगितलं, आता बोलले की बघू. आणि सर ती अधिसूचना जी काढली आहे आपण भाषेच्या आंदोलनानंतर, त्याच्यामध्ये पुरुषसत्ताक पद्धतीनंच दाखले दिले असं म्हणले. तुम्ही जे म्हणताय मातृसत्ताक पद्धतीने दिली आहे, त्याचा त्या अधिसूचनेत पण उल्लेख नाही आहे. आणि सगळ्या सोयऱ्यांबाबत पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की जी तुमची स्वजातीय लग्न होतील त्यांनाच फक्त आम्ही ते सर्टिफिकेट दिलं जाणार. तर तुम्ही आता ती अधिसूचना जरी लागू केली तरी ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता की मातृसत्ताक पद्धतीने पण मिळालं पाहिजे, त्या अधिसूचनेत त्याचा उल्लेखच केलेला नाही. व्याख्या सगळ्या सोयऱ्यांची अबकडमध्ये होईल. कारण तुम्ही हरकती मागायला नव्हत्या पाहिजे. मग तुम्ही हरकती मागितल्या नसत्या, मागितल्या तर तुमच्या त्याच्यावर चाललं असतं. तुम्ही हरकती मागितल्यात, आता अबकड होणार त्याच्या व्याख्याची, कारण आमच्या व्याख्या आहेत. त्यामुळं ज्या मराठ्यांच्या नोंदी कुणबी म्हणून सापडल्या नाही, त्यांना सगळ्या सोयऱ्यातून महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांना मिळाला. सगळ्या सोयऱ्यातून अधिसूचना काढली, याचा अर्थ त्यांना द्यायचं होतं म्हणून काढली. या उद्या देणाऱ्या आरक्षणाचा आणि याचा काही संबंध नाही. हे वेगळा विषय एकदम. हेही याच आंदोलनाने दिले, ते जगजाहीर सगळ्या राज्यालाही माहिती. ज्याला घ्यायचं ते घ्या, जोर जबरदस्ती नाही. परंतु त्यांनी सगळ्या सोयऱ्यांचा त्यांनी शब्द दिल्यामुळं त्यांना त्याची अंमलबजावणीच करणं आहे. आणि ते 100% करतील. आणखीनही शिंदे साहेबांवरती, फडणवीस साहेबांवरती विश्वास आहे. शिंदे साहेब 100% त्याची अंमलबजावणी करतील. नसता 21ला घोषणा झाली, जर अधिवेशन लवकर उरकलं त्यांचं तर 20लाच घोषणा आंदोलनाचे करणार आहेत. आणि जरा उशीर झाला तर आम्हाला वाट बघायला लागते, कारण गरीब लोकांचं आंदोलन सुरू आहे. गरिबाचं लवकर नाही ऐकलं जात. त्याच्यामुळं गरीब बी काय करू शकतात, गरजवंत मराठी बी काय करू शकतात, यांना एकदा आंदोलनाची घोषणा झाल्यावर कळलं. राज्य सरकारनं